अंबरनाथ मधल्या आनंद नगर एमआयडीसी मधील श्री गणेश केमिकल या कंपनीला संध्याकाळच्या सुमारास भीषण आग लागली। ही आग एवढी भीषण होती की आगीचे लोट हे 3 ते 4 किलोमीटर दुरून दिसत होते। घटनेनंतर अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि मोठ्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवलं। आपण हे दृश्य बघतोय कशा पद्धतीने या केमिकल कंपनीला आग लागली आणि आगीचा भडका उडालेला आहे। अंबरनाथ मधल्या आनंद नगर एमआयडीसी मधील श्री गणेश केमिकल या कंपनीला भीषण आग लागली। संध्याकाळच्या सुमारास ही आग लागली। ही आग एवढी भीषण होती की आगीचे लोट जे आहेत ते 3 ते 4 किलोमीटर पर्यंत दुरून दिसत होते। अंबरनाथ आनंद नगर एमआयडीसी मधील श्री गणेश केमिकल या कंपनीला संध्याकाळी 7:30 वाजताच्या सुमारास भीषण आग लागली। आपण पाहू शकतो की आग अजूनही आटोक्यात आलेली नाहीये। 7:30 वाजता ही आग लागली। त्याच्यानंतर या कंपनीमध्ये जे काही केमिकलचे ड्रम होते त्याचे प्रचंड स्फोट होत होते आणि जे स्फोट एवढे भीषण होते की 4 ते 5 किलोमीटर दुरून या आगीचे लोट पाहायला मिळत होते। आता अग्निशमन दलाच्या अंबरनाथ, उल्हासनगर आणि कल्याण या सर्व महापालिका नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। या कंपनीच्या आजूबाजूला ज्या काही कंपन्या होत्या या कंपन्याही जळून खाक झालेल्या आहेत। आता तरी आपण पाहू शकतो की आता आग आटोक्यात आलेली आहे। अजूनही अग्निशमन दल या आग विझवण्यासाठी शर्थीचा प्रयत्न सुरू केले आहेत। मात्र सुदैवाने अजूनपर्यंत या आगीत कुठलीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर येत नाहीये। मात्र ही आगीवर आता सध्या तरी अग्निशमन दलाने नियंत्रण मिळवलेलं आहे। जी24 साठी चंद्रशेखर भुयार, अंबरनाथ।